मला असं वाटतं की आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आज माझ्यासोबत शेखावत साहेबांना ज्ञानेश्वर मुळे साहेब भेटायला आलेले आहेत, सदानंदजी मोरे आहेत, ढवळ सर आहेत। हे सगळे साहित्यामध्ये काम करणारे महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी आहेत। रंगनाथ पठारे साहेबांच्या समितीनं याची शिफारस केली होती, मुळे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला होता। परंतु त्याची अधिसूचना अजून निघालेली नव्हती। आत्ताच आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की आजच तासाभरामध्ये हा GR निघेल, अधिसूचना निघेल आणि ती स्वतः शेखावत साहेब आमच्याकडे देतील अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे। आणि 11:30 वाजताच्या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, मराठी भाषेचा दर्जा हा मिळवून दिलेल्याचं पत्र म्हणजे अधिसूचना घेऊन संध्याकाळी आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ एवढ्या पद्धतीनं आम्हाला शेखावत साहेबांनी वेळ दिला। शेखावत साहेबांनी आमचं सगळं समजून घेतलं आणि सगळ्यात दुसरी आनंदाची गोष्ट आहे की अभिजात भाषेचा मराठीला दर्जा मिळाल्यानंतर पहिलं विश्व मराठी संमेलन हे पुण्यामध्ये होतं आहे आणि पुण्यामध्ये होतं विश्व मराठी संमेलन। तर त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं देखील शेखावत साहेबांनी यायचं मान्य केलेलं आहे। त्याची देखील निमंत्रण पत्रिका आम्ही त्यांना देणार आहोत। त्याच्यामुळे आताची आमची चर्चा मुळे साहेब होते, आमचे मोरे साहेब होते, ढवळ सर होते, यांच्या समवेत मंत्री महोदयांची अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि 11:30 वाजता जी आम्ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा जो प्राप्त झालेला आहे त्याचा GR ज्याची अधिसूचना जी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला आणि मराठी भाषिकाला अपेक्षित आहे ती आमच्या हातामध्ये असेल असा आम्ही हा विश्वास व्यक्त करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।